नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण मेगा भरती प्रश्नपत्रिका संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 11 पाहणार आहोत। आणि मित्रांनो, अगोदरच सांगू इच्छितो की मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये काही करेक्शन्स असतात, तर ती करेक्शन मी खाली कमेंट्स बॉक्समध्ये करेक्ट केलेली असतात, तर कमेंट बॉक्ससुद्धा तयार करत चला, म्हणजे चेक करत चला मित्रांनो। तर वेळ न घालवता या ठिकाणी आपण या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो, तर तो दिवस आहे मित्रांनो 17 सप्टेंबर। लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 1 मे 1960 पासून अंमलात आलेल्या या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिली, तर बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960। लक्षात ठेवा, बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1960 या कायद्याद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या निर्मितीस शासनाने परवानगी दिलेली आहे, 1960। लक्षात ठेवा, ॲक्ट 1960। हिंगोली जिल्ह्यातील मोठे जलसिंचन प्रकल्पांचा त्यांचे जलसाठा क्षमतेनुसार चढत्या क्रमानुसार योग्य पर्याय लावा। तर या ठिकाणी चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे सर्वात लहान कोणता हिंगोली जिल्ह्यामधला जलसिंचन प्रकल्प? सिद्धेश्वर, त्यापेक्षा मोठा आहे तो येलदरी, आणि त्यापेक्षा इसापूर। तर हा त्यांचा अचूक असा चढता क्रम आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याची हद्द खाली दिलेल्या कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही? तर मित्रांनो, बरेच जे जिल्ह्यावर आधारित प्रश्न असतात ते मित्रांनो असे विचारले जातात, त्या जिल्ह्यामधली धरणं, त्या जिल्ह्याच्या सीमा पाहता हिंगोली जिल्ह्याची सीमा विचारलेली की कोणत्या जिल्ह्याशी मिळत नाही, तर जालना या जिल्ह्याशी मित्रांनो हिंगोली या जिल्ह्याची सीमा मिळत नाही। हिंगोली जिल्ह्याबद्दल खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा। तर या ठिकाणी पर्याय पहिलाच बरोबर आहे, नवीन प्रस्तावित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग करमनुळी तालुक्यातून जाणार आहे। लक्षात ठेवा, कोणत्या तालुक्यातून जाणार आहे? करमनुळी तालुक्यातून जाणार आहे, आणि आपला पहिलाच पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी अचूक आणि बरोबर आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे, राष्ट्रीय महामार्ग NH 161 व 361 जिल्ह्यात कुठेही एकमेकांना मिळत नाही। तर या ठिकाणी दोन वाक्य दिलेली आहेत, आणि या ठिकाणी आपल्याला अचूक पर्याय कोणता आहे या ठिकाणी ओळखायला या ठिकाणी मित्रांनो नाही, हे अगोदरच्याच प्रश्नाचा पर्याय आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पुढं पाहायचा आहे। या ठिकाणी पहा, या ठिकाणी पर्याय 1 बरोबर दिलेला आहे। या ठिकाणी करेक्शन पहा, पर्याय 1 म्हणजे या ठिकाणी मित्रांनो पहा, या ठिकाणी जो प्रश्न होता मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याबद्दल खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 म्हणजे केवळ एक पहिला जो पर्याय क्रमांक 1 आहे तो बरोबर होता। मी तुम्हाला तो सांगला की मित्रांनो, करमनुळी जिल्ह्यातून तो मार्ग जातो, नवीन प्रस्तावित वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्ग, आणि हा जो आहे हा द्वितीय पर्यायच आहे, तो उत्तर नाही त्या ठिकाणी मित्रांनो, प्रश्न नाही। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी या कार्यालयाचे अप्पर आयुक्त कुठे बसतात? तर असा हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी मित्रांनो अमरावती, लक्षात ठेवा, अमरावती या ठिकाणी ते बसतात। 2011च्या जनगणनेनुसार हिंगोली जिल्ह्याबद्दल कोणती जोडी चुकीची आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि जनगणना ज्या असतात दरवर्षी होतात, तर आता मोस्टली रिसेंट झालेली आहे ती 2011ची, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याबद्दल त्यांच्या जनगणनेबद्दल आपल्याला माहिती असावी। तर हिंगोली तालुका सर्वात कमी लोकसंख्या ही या ठिकाणी मित्रांनो चुकीची जोडी आहे, हिंगोली तालुका। तर बाकीच्या सर्व बरोबर आहेत। वसमत तालुका सर्वात जास्त लोकसंख्या, औंढा नागनाथ तालुका सर्वात कमी लोकसंख्या, आणि हिंगोली नगरपालिका या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्या इतर नगरपालिका नगरपंचायतीच्या तुलनेत। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या योजनेचा संबंध महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाशी नाही? तर एकलव्य निवासी शाळा योजना। लक्षात ठेवा, जी एकलव्य निवासी शाळा योजना जी आहे मित्रांनो, ही लक्षात ठेवा, म्हणजे कोणता या ठिकाणी प्रश्न असा पाहिजे होता की योजनेचा संबंध आहे, तर या ठिकाणी एकलव्य निवासी शाळा योजना जी आहे, तर या ठिकाणी ही जी योजना आहे ह्या योजनेचा संबंध आहे। बाकीच्या ज्या आहेत रमाई घरकुल योजना, त्यानंतर शबरी घरकुल योजना, यांचा संबंध येत नाही। तर मित्रांनो एकलव्य निवासी शाळा ज्या आहेत यांचा संबंध फक्त त्या योजनेशी येतो, या ठिकाणी विभागाशी संबंध आहे असा प्रश्न असायला पाहिजे होता। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, हिंगोली जिल्ह्यात खालीलपैकी कुठे एक साखर कारखाना आहे? तर या ठिकाणी मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये कोण्या ठिकाणी आहे? तर ते आहे जवळा बाजार। लक्षात ठेवा, उत्तर आहे जवळा बाजार। त्यानंतर पुढील प्रश्न आहे, देशात खाली
मित्रांनो, जी प्रश्न आपण पाहतात ही मागे या अगोदर विचारले गेलेली प्रश्नपत्रिकेंचे संच आहेत. म्हणजे या अगोदर 2017, 2016 किंवा 2018 मध्ये परीक्षा झाल्या असतील, काही 2015 मध्ये झाल्या असतील, त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे. त्यामुळे मित्रांनो, एखाद्या वेळेस प्रिंट मिस्टेकमध्ये काही प्रश्न चुकतात तर मी त्या ठिकाणी ती करेक्शन करून तशी सांगत आहे. मित्रांनो, देशात खालील दिलेल्या जागांपैकी कुठे ज्योतिर्लिंग नाही? तर बद्रीनाथ त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही आणि रामेश्वरम, द्वारका, केदारनाथ या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहेत. तर या ठिकाणी पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राज्यातील खनिकर्म उद्योगाचा विकास होण्यासाठी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील खनिकर्म विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार दरम्यान सामंजस्य करार केला असून त्यानुसार येथे खनिकर्म विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. तर नागपूर या ठिकाणी मित्रांनो हे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. सध्या राज्यात पेट्रोलवर सुमारे 35% एवढा सर्वाधिक दर आकारला जातो. कोणत्या राज्यामध्ये आकारला जातो? तर तमिळनाडू. लक्षात ठेवा मित्रांनो, तमिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त पेट्रोलवर दर आकारला जातो. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आहे, यावर्षी केंद्र सरकारने, म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी मित्रांनो तमिळनाडू आहे हे लक्षात ठेवा, यावर्षी केंद्र सरकारने थकीत कर्जाच्या म्हणजे NPA ओझ्यातून बँकांची सुटका करण्यासाठी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. कोणाच्या? तर प्रदीप कुमार. लक्षात ठेवा, प्रदीप कुमार. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कोणता जिल्हा आहे? तर तो जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. पुढील प्रश्न पहा, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर सिकंदराबाद. लक्षात ठेवा मित्रांनो, सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कुठे आहे? तर ही इन्स्टिट्यूट लखनौ या ठिकाणी आहे. मित्रांनो, शुगरकेन म्हणजे आपल्याला माहिती आहे साखरेचं जे इंडियन इन्स्टिट्यूट आहे ते कोणत्या ठिकाणी आहे? ते या ठिकाणी उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ या ठिकाणी आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नाही? तर या ठिकाणी नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश नाही. बाकी हिंगोली, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतो अशी संकल्पना राज्यात सुरू करावी यासाठी शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. कोणत्या नावाने? तर या ठिकाणी त्या योजनेचं नाव काय ठेवण्यात आले? तर संत शिरोमणी श्री सावता माळी. लक्षात ठेवा, संत शिरोमणी श्री सावता माळी या नावाने शेतकरी आठवडे बाजार या अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे. मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहे. अवयवदाना अंतर्गत खालीलपैकी कोणकोणते अवयवांचे दान करण्यात येतात? तर या ठिकाणी मित्रांनो फुफ्फुसांचं दान करण्यात येतं. त्यानंतर या ठिकाणी हृदय दान करता येतं मित्रांनो. आणि या ठिकाणी प्रश्न जो संच आहे मित्रांनो, या ठिकाणी या संचामध्ये पूर्ण प्रश्न देण्यात आलेला नाही, फक्त 3च पर्याय देण्यात आलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी मी न घेता पुढील प्रश्न घेत आहे. या ठिकाणी देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला. कोणाच्या? तर काकासाहेब कालेलकर. लक्षात ठेवा, कोणाच्या? मागासवर्गीय आयोग 1953ला पहिल्यांदा नेमण्यात आला होता आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर काका कालेलकर. लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणत्या पदाचा निर्देश भारतीय संविधानात केला गेला नाही? तर उपपंतप्रधान. लक्षात ठेवा, या पदाचा राज्यघटनेत कुठेही उल्लेख नाही. बाकीचे मुख्य निवडणूक आयुक्त, सभापती, लोकसभा, राज्यसभेचे उपाध्यक्ष या पदांचा राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे. त्यानंतर सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर त्या ठिकाणी मित्रांनो भारताचे ते पंतप्रधान आहेत पहिले डॉक्टर मनमोहन सिंग, ज्यांनी सियाचीन हिमनदीला भेट दिली होती आणि ते पहिले पंतप्रधान ठरले होते भेट देणारे. देशातील नैसर्गिक रेशीम उत्पादनात या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे. कोणतं राज्य आहे? तर ते राज्य आहे मित्रांनो कर्नाटक. लक्षात ठेवा, कर्नाटक या राज्याचा देशातल्या नैसर्गिक रेशीम उत्पादनात पहिला क्रमांक आहे. यांना मराठी नवकाव्याचे जनक म्हणून ओळखले जाते. कोणाला? तर बासी मर्डेकर. लक्षात ठेवा, बासी मर्डेकर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, दांडेकर समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती? तर प्रादेशिक असमतोल या विषयाशी दांडेकर समिती
निगडीत होती. कोणता विषय आहे तो? प्रादेशिक असमतोल. तर मित्रांनो, आज आपण ही मेगा भरतीशी संबंधित संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक पाहिली. तर या ठिकाणी काही सजेशन्स, करेक्शन्स असतील तुम्ही कमेंट्समध्ये लिहा, त्याप्रमाणे मी माझ्या व्हिडिओमध्ये चेंजेस करत जाईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि मित्रांनो, मेगा भरतीच्या प्रश्नपत्रिकांचा संपूर्ण सराव करण्यासाठी, सगळ्या प्रश्नपत्रिकांचा सराव करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. बाय.